ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्याकडे फार मोठा प्रश्न आलेला आहे. म्हणजे लांबलचक. तो प्रश्न असा आहे की महाराज म्हटले, माझ्यावर एका व्यक्तीनं प्रेम केलं. तुम्ही म्हणाल की प्रेम केलं म्हणजे तुम्ही नव्हतं का केलं? तर तसं नाही. मला ह्या प्रेमाच्या भानगडीत पडायचं नव्हतं. मला त्याच्याविषयी काही आकर्षण बी नव्हतं, काही नव्हतं. पण त्या समोरच्या व्यक्तीनं मला प्रेमाचं म्हणजे जाळ्यामध्ये ओढलं म्हणाल, की मी नकळतपणे त्याच्या प्रेमात पडलो. वर्ष 6 महिने काही बोलत असणं ही असं होत्या गोष्टी. पण मी काय तसं त्या दृष्टीनं, प्रेमाच्या दृष्टीनं कधी पाहिलं नाही. पण ती समोरची व्यक्ती मला प्रेम व्यक्त करायला, ती बऱ्याच वेळेस माझं खूप प्रेम आहे, तुम्ही मला खूप आवडतात वगैरे, वगैरे. असं म्हणजे ती फोनद्वारे, मेसेजद्वारे ती मला सतत म्हणायची. मग मला पण वाटायला लागलं, की अरे समोरची व्यक्ती आपल्यावर एवढी मनापासून प्रेम करते, आपण तिला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. असं ठरवून मी पण प्रतिसाद द्यायला लागलो म्हणले. मग मी पण प्रेमाच्या गोष्टी बोलणं, आमचं मग प्रेम तिचं आहे आपल्यावर. तर मग माझंही मन तिच्याकडे ओढलं गेलं आणि मी प्रेमात तिच्या एवढं भयानक पडलो, की तिच्याशिवाय मला काही दिसत नव्हतं. एवढं म्हणजे तिच्याकडे आकर्षित झालो. आणि काही कारण नसताना त्या व्यक्तीनं मला अचानक म्हणजे तिरस्कार वगैरे करण्याचं, म्हणजे पुन्हा बोलण्याची ट्युनिंगच केली 1 वर्ष 2 वर्षानंतर. आणि मग मला खूप त्रास व्हायला त्या गोष्टीचा, की मी पूर्वी आपल्याला एवढं बोलणारी व्यक्ती आता अशी का करते? हं? मग ते हळू-हळू दोघांमध्ये खूप त्याबद्दल म्हणजे वादविवाद होत गेले आणि तिनं मग असं करता-करता मला माझ्याशी कॉन्टॅक्टच बंद करून टाकलं. मी खूप वेळा प्रयत्न केले. समजा नंबर ब्लॉक करून टाकणं, मी दुसऱ्या नंबरवरून फोन करायचा, ते ब्लॉक करून टाकणं, अशा गोष्टी घडत गेल्या आणि मला तिच्याशिवाय राहावं नाही गेलं. मला सारखं तिची याद यायली, हे व्हायलं. मग मला खूप त्रास व्हायला, मानसिक त्रास, टेन्शन यायला लागलं, कामावर लक्ष नाही, कुठल्या म्हणजे काही सुचना गेलं. आणि असं करता-करता तिने कायमस्वरूपी, म्हणजे आता कुठल्याच संपर्कात, म्हणजे नंबर नाही, काही नाही. पण त्या व्यक्तीची आठवण येते. आता आठवण चांगली नाही येत म्हणले मला. मला आठवण येते तिरस्काराची. मला एकच विचार येतो, सकाळी उठल्यापासून ते दिवसभरात 10 वेळेस विचार येतो, की हिनं असं का करावं? माझ्याकडून काय चुकलं? हं? ही स्वतःहूनच माझ्याकडे आली, समजा स्वतःहूनच प्रेम व्यक्त केलं. माझ्या डोक्यात प्रेमाचे येड तिनंच घातलं आणि तिनंच पुन्हा सोडून दिलं. हे असं का? हे मी काय केलं होतं? मला कुठलं पाप लागलंय? काय केलं होतं, की मला असं का घडावं माझ्या जीवनामध्ये? हे मला सारखं सतावतं म्हटले आणि मला खूप त्रास होतो म्हणले. आता त्या व्यक्तीविषयी प्रेम राहिलेलं नाही म्हणले महाराज. पण मला त्रास होतोय. तिची आठवण, म्हणजे कसं, की हिनं असं का करावं? हिनं असं का करावं? माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला, असा काही तोडगा आहे का? असा काही उपाय आहे का? की जेणेकरून त्या व्यक्तीला त्रास झाला पाहिजे अथवा तिला शिक्षा झाली पाहिजे. आणि ती असं का केलं तेही मला कळलं पाहिजे. तिनं असं का करावं हे पण मला कळलं पाहिजे. त्याशिवाय माझं मन समाधान होणार नाही. मला समाधान वाटणार नाही, काही नाही. मला तिला शिक्षा करायची म्हणली. जबरदस्त शिक्षा करा. तिनं जन्मभर विसरलं नाही पाहिजे. मला आता प्रेम वगैरे काही राहिलेलं नाही त्या व्यक्तीविषयी. प्रेम तर अजिबात नाही. कारण मी प्रेम अगोदर केलंही नव्हतं. फक्त तिनं करायला प्रवृत्त केलं आणि माझं मन समजा झालं. अगोदर काही प्रेमाचं नव्हतं. पण तिच्या बोलण्यातून, ह्याच्यातून माझं मन तिच्यावर गेलं. पण परत तिनं तसं ढकलून दिलं. त्याचा मला खूप त्रास होतोय. खूप, म्हणजे त्याच्यामुळं मला तिला शिक्षा झाली पाहिजे अथवा तिच्या पुढे भविष्यात शिक्षा होऊ शकते का? काही गोष्टी सांगा, का जेणेकरून मला समाधान वाटेल अथवा माझं मन तरी तिच्यापासून थांबेल. अगर माझं काही पाप होतं का ते तरी सांगा. असा हा प्रश्न, एवढा लांबलचक प्रश्न आहे. तर
आपण तो प्रश्न थोडक्यात बघूया, नेमकं तिनं असं का केलं, काय केलं, आणि नंतर आपण त्या गोष्टीवर बोलूया. तर हो का, तुम्हाला सांगतो, तिनं असं का केलं त्याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला. प्रेमाचं नाटक का केलं ते पण सांगतो तुम्हाला. तिनं प्रेमाचं नाटक होतं ते सत्य प्रेमातलं वगैरे काही प्रकार नव्हता. कारण तिचं ऑलरेडी एका व्यक्तीबरोबर समजा प्रेम प्रकरण चालू होतं. आणि तुम्ही जी सांगताय ती व्यक्ती लहान नाही, फार प्रौढलेली, आणि ह्या प्रेमाच्या बाबतीमध्ये लय तरबेज आहे. तिचं समजा कोणी अमुक व्यक्तीबरोबर प्रेम प्रकरण चालू होतं, पण त्या दोघांमध्ये काहीतरी भांडण झाले अथवा काहीतरी झालं असू शकतं. त्याच्यामुळं तिनं तुमचा शोध घेतला आणि त्याला डिवचण्यासाठी, त्याला त्रास होण्यासाठी म्हणून तुमच्याशी प्रेमाचं नाटक केलं. प्रेमासाठी म्हणजे माझं बी प्रेम आहे दुसऱ्यावर, असं काहीतरी त्या समोरच्या व्यक्तीला दाखवण्यासाठी तुमच्याकडे प्रेम केलं. आणि त्या व्यक्तीला जेव्हा समजलं की ही आता दुसऱ्याच्या नादी लागलेली, म्हणजे तुमच्या थोडक्यात, त्यावेळेस ते व्यक्ती त्यांनी पुन्हा समजुता केला, त्यांच्यामध्ये काहीतरी बघण्यात आलं तुमचं समजा, आणि मग तिला आता म्हणले आता असं नाही, अगर त्या दोघांचा सलोखा झाला असेल कदाचित, आणि मग तुम्हाला तिनं दूर केलं. पहिली गोष्ट तर तुमच्यावर तिचं प्रेम नव्हतंच, तुम्हाला फक्त प्रेमानं बोलत, तुम्हाला तिनं प्रेमाच्या नाटकात उगाच गुंतवलं आणि तुमच्या मनाला त्रास दिलाय. आता प्रश्न, ती तिच्या ऑलरेडी प्रेमात, पूर्वीच्या प्रेमामध्ये, जुन्या प्रेमामध्येच गुंतलेली आहे ती व्यक्ती. आता प्रश्न, तुम्हाला त्रास होतो आणि त्याला ती शिक्षा होईल का, हा प्रश्न आहे ना तुमचा. तर समजून घ्या, तुम्ही मनापासून प्रेम केलं, मान्य आहे, म्हणजे हृदयापासून तुमचं प्रेमाचं तसं काही नव्हतं, तरीही तुम्ही समोरची व्यक्ती प्रेम करते म्हणून तुम्ही केलं, प्रेम केलं, मनातून केलं, हृदयातून केलं. मग आता हे तुम्हाला तिनं दूर केलं, मग त्याचा त्रास तिला 100% होणार. कारण कुण्याही व्यक्तीनं, नेम काय आहे, एक आपला जे आहे देवाचा नेम, की कोण्याही व्यक्तीला विनाकारण त्याच्या जीवाशी खेळणं, त्याच्या मनाशी खेळणं, त्याच्या भावनेशी खेळणं, खोटं नाटक खेळणं आणि त्याला त्रास देणं, हे कधीही घातकी असतं. आणि एवढं घातकी असतं की खूप काय घातकी, एक नियम आहे त्याचा. आणि त्याच बाबतीत, तुमच्या बाबतीत म्हणजे तेच तसंच झालंय. तुम्हाला तुमच्या जीवाशी, तुमच्या भावनेशी ती व्यक्ती खेळलेली आहे, आणि ती खेळी असल्यामुळे तुमच्या हृदयातून, तुमच्या मनातून, तुमच्या शरीरातून जी ऊर्जा निघते, त्या व्यक्ती तिरस्काराची ऊर्जा, बदल्याची ऊर्जा, बदला घेण्याची भावना तयार झालेली आहे, आणि तीही मनातून, तुमच्या मनातून जी भावना तयार झाली, हीच भावना त्या समोरच्या व्यक्तीला उद्ध्वस्त करू शकते. त्याच्यामुळे असा कुठला उपाय करायची गरज पडत नाही. कारण तुम्हाला जर सतत सारखं सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत जर तिरस्काराची भावना, त्या व्यक्तीबद्दल बदला घेण्याची भावना निर्माण होत असेल, मन तसं बोलत असेल, मन तसं म्हणत असेल, अथवा मन तशी सूचना देत असेल, तर त्या व्यक्तीला 100% त्रास होणार. अगर होत असेल, अगर होऊ शकतो, ती कधीही समाधानी राहणार नाही. आणि तिला आयुष्यभर जसा तुम्हाला समजा तुमच्या भावनेशी खेळून दगा दिला, तसा तिलाही कोणताही तिची प्रेमा ज्याच्यावर करते, अगर ज्याच्यावर संबंध चालू आहेत, ती व्यक्ती सुद्धा तिला जबरदस्त झटका देणार आहे, जन्मभर आठवण राहण्या एवढा झटका देणार आहे. बरोबर देव काय असतं, देवापाशी न्याय असतो, आणि न्याय बरोबर करतो, वेळ लागतो.
तुम्ही थोडा दम काढा आणि दम काढल्यानंतर तुम्हाला ते बघायला भेटेल. त्यानं जसं तुम्हाला दगा दिलाय ना, तुमच्या भावनेशी खेळली ना, तशी समोरची व्यक्तीही तिच्या भावनेशी खेळू शकते, खेळणार आहे म्हणायला काही अडचण नाही आणि तिला तोही अनुभव लवकर बघायला भेटणार आहे अथवा झाला बी असेल कदाचित. काही सांगता येत नाही. कारण कोणीही कुणाच्या भावनेशी खेळू नये. प्रेमाची नाटकं फिटकं कुणाची भावना फार दुखू नये, कुणाचा तळतळाट घेऊ नये, अजिबात घेऊ नये. कारण ते आपलं आयुष्य बरबाद होऊ शकतं, करतात. ते भावना खूप खराब असतात. भावना असाव्या पण चांगल्या असाव्या. कुणाबद्दलही असे भावना दुखवणाऱ्या घटना करू नयेत हे मला वाटतं. आणि एक नेम आहे, माझा एक अनुभव आहे की अशा ज्या व्यक्तींनी भावना कुणाच्या दुखावल्या त्यांना झटका हा बसलेलाच आहे आणि या व्यक्तीला सुद्धा बसणार आहे. आणि ती ऑलरेडी सुद्धा जी समोरची जिच्यावर प्रेम आहे, जिच्यावर तिचं समजा संबंध चालू आहेत, ती व्यक्ती सुद्धा हिच्यावर एकटीवरच प्रेम करत दाखवत नाही, तर तिचे दुसरे पण लफडे चालू आहेत. त्याच्यामुळे ही लवकरच यांचा कार्यक्रम होणार आहे आणि मग तिला तुमची आठवण येणार आहे. परत फक्त तिला जवळ घेऊ नका, तिला जवळ करू नका. कारण तुम्हाला उद्याच्याला भविष्यात ती म्हणू शकते, प्रेमाचं नाटक परत एकदा करू शकते. त्याच्यामुळं तिला परत जवळ येण्याचं असं काही सूचना देऊ नका. तिच्यापासून 10 हात लांब राहा आणि मनामध्ये एकच ठरवा की हिला शिक्षा झाली आहे. आणि जेव्हा जेव्हा तिची आठवण येते ना, तर ती मनामध्ये तुम्ही सतत राहू द्या की ही तिरस्कार करत राहा. नक्की तिला त्रास होणार आहे. आलं लक्षात? ओम नमः शिवाय.